राम राम मंडळी, गुड इव्हिनिंग। आता काही दिवसावरतीच येऊन ठेपलेला गणेश चतुर्थी निमित्त आमच्या रिद्धी सिद्धी गणपतीमध्ये आमच्या महिला मंडळाचं आता मीटिंग आहे। सो आम्ही तिथे आलोय। चला आता काय काय ठरतं। आमचं हे पहिलं वर्ष आणि आम्हाला खूप उत्साह आहे की यावर्षी काय काय म्हणजे अगदी नाविन्यपूर्ण कार्यक्रम घ्यायचे, कसे घ्यायचे ह्याच्याबद्दल आढावा बैठक आहे। चला आता आपण चाललोय तिकडे। तुम्हाला माझं मंदिर आमचं मंदिरही पुन्हा एकदा दाखवते। यावर्षी पहिल्या वर्षी इकडे गणपती बसवायचे आहेत। आता आपण आतमध्ये जातो। वादाचं स्वरूप येते त्याला। ही अशीच करती, वेळेवर कधी येतच नाही। कॉमेडी करायला जायचं ती वाद होऊन त्या दोघींना जेवढं मॅचिंग आहे तर त्यांना स्पर्धेला आपण हे करूया। आता आम्ही दोघी समज 7 वाजता नाही, आम्ही दोघींनी किती मॅचिंग केले, आमचे किती बांगड्या एकत्र आहे, अशामध्ये आपण थोडंसं म्हणजे घरातलं अगदी छोटे छोटे प्रश्न म्हणजे भाजी कशी बनवता वगैरे याच्यावरती पण ते सांगतो। कधी कधी काय होईल, एखादी भाजी नाही मला ही भाजी आवडत नाही असं म्हणलं तर ते सून पण हे होते। अशी ती माणसं मला अशा म्हणल्या नाही, एकसारखी वेशभूषा असं काहीतरी करा, दोघींची एकसारखी वेशभूषा एकसारखी असं करा। हा, दुसरं नको। आणि पारंपरिक शब्द वापरा, मग त्यामुळे सगळं ते जुन्या साड्या निघतील घरात। हा, निघतील ना। आता असं ठरलं की ते लांब आहे, शक्य नाही। आपण आपल्याच मंदिरातच इथंच ह्याच भोवती असं म्हणजे बाहेरच्या साईडला इथूनच अशा प्रदक्षिणा घालून आपण तशी हे करायची। एक प्रबोधन करतात। विचार केला तर मूर्ती पाण्यात विसर्जन करून पाण्याचं प्रदूषण होतं तर मूर्ती दान करूया, कुंभाराला दान करू, पुन्हा तो त्याचा वापर करून म्हणजे त्याला पण हातभार लावल्यासारखं होईल। आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं छोट्या टँक मध्ये बुडवावी लागेल ना, कारण ते विसर्जन केल्याशिवाय काय फायदा नाही। आणि त्या दिवशी म्हणजे आपलं परवा ते लहान मुलींचं झालेलं आणि शक्यतो शाडू मातीचीच हवी आहे बरं का। प्रबोधन करायचं आपल्याला त्या ह्याच्यातच आपल्या इथंच करायचंय मॅडम। मंदिरात स्थानिक कलाकारांकडून जर शाडू मातीची करता आली तर ते खूप चांगलं होईल। शाडू मातीची सगळ्यांनाच आवाहन करू की त्यांनी शाडू मातीचा वापर करू, म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचं डोका टळेल। ते नको आहे, आपण सगळ्यांना म्हणू शकत नाही पण सांगू शकतो। या वर्षी सांगू शकतो की आपण शाडू मातीची इथं बसवली आहे तर तुम्ही पुढच्या वर्षी आपण संदेश देऊया। आणि मुलांना ना त्यांच्या त्यांच्या परीने उजव्या किंवा डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्त्या करून त्याची एक छोटी स्पर्धा ठेवली तर बरं होईल। ती आहे, रांगोळी आहे, स्पर्धा आपण घेतल्यात ना त्याच्यामध्ये। आता ह्यांचं जे इव्हेंट आहेत ना त्यातच दुरुस्त्या करूया आपण। त्यासाठी तुम्हाला खाली जागा ठेवली आहे करायची नाही, कारण त्याला त्यांनी खूप कष्टाने ती केलेला असते म्हणून तुम्ही स्पेस ठेवलाय ना त्याचं। काल रात्री चेंज नाही करत, फक्त काही गोष्टी आहेत जाती धर्माच्या म्हणा किंवा हे। आता अजून एक काय करा मॅडम, त्याच्या नोटीस करा तुम्ही मंगळवेढा शहर परिसरातील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत मेडिकल तपासणी कशाची म्हणजे ते काय हरकत नाही, आपण ठरवूया। हा, तो कशाची, कारण डेंटिस्ट, ऑर्थो मग ही वेगळे वेगळे कॅटेगरीज येतात ना। आणि मी घेतो हे पण करू शकतो, सायकल करू शकतो आपण। आता ह्याच्याकडे एवढे पैसे सगळ्यांकडून आपण पावती फाटायला आणि मोदकाचं पण ना मॅडम, पार्टिसिपेट करतील ना ती क्वांटिटी ठेवा आणि ना उत्तेजनार्थ असं नाही, पार्टिसिपेट केलेल्या सगळ्यांना छोटं मग तळेल्यापेक्षा पण मोदकाचं आपण आता एक 1 बाय 1 जाऊया। आता अपंगासाठी मोफत सायकल आहे ना, किती सायकलची कॅटेगरी आणि ती सॉरी क्वांटिटी हा, आणि ती माणसं डेफिनेट पाहिजे। तुम्ही तर 10 जणांना देणार आहे का?
10 जणांना द्यायची नाही नाही तुम्ही किती अवेलेबल किती होते तुमच्याकडे बघायला पाहिजे अजून मग विचार. ते ओम जन्येन यज्ञवैजन्तु देवास्तां धर्माणि प्रथमाध्यासन् ते अनागम मजमान सजन्तकितर पूर्वे साध्यासन् देवाः ओम राजा जराजाय पसे कामेश्वरो वै शरणो ददातु शुभे राज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति सा ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम कात्यायनी विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओम श्री हृदयसदुर्गा महाविदोक्त मंत्र पुष्पांजलि समर्पयामि नमस्करोमि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ओम गणपते नमः. ओम इकडे दे. प्रकारे सुंदर आरती झाली 7 वाजता. आता पुन्हा आम्ही आमची मीटिंग कंटिन्यू करतोय. आरतीसाठी आम्ही गाभाऱ्यात गेलो होतो म्हणजे मंदिरात गेलो होतो. पुन्हा आता आम्ही आमची मीटिंग चालू करतोय. चला आता भेटू नंतर. पण आपला कार्यक्रम त्यांच्यामध्ये ठेवा म्हणजे आपला कार्यक्रम बघितला पाहिजे लोकांनी. म्हणतात ते प्रेक्षक वर्ग 9 वाजताच येईल असं 7 ते 9 म्हणताय का? आपल्या अगोदर 7 ते 9च्या मध्ये आपला ठेवा. आपल्या मुलांचं पण वेगळं कीर्तन आहे त्यांचं आणि ते भागवत करणार ते. ह्या वर्षी जो कृष्ण जन्म जे तिथी आली ती ऍक्च्युअल जेव्हा कृष्ण जन्म झाला तेव्हाची जी तिथी होती ती ह्या वर्षी आली होती. त्यामुळे की आपण भागवत घेऊया. मला कसल्याही मानधनाची अपेक्षा नाही. तुम्ही फक्त इथं नियोजन लावा. पण आपल्याकडे पावसाचं वातावरण होतं आणि शेड नव्हती ह्यामुळे आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला. आणि आता स्वतःचं खूप सुंदर म्हणजे त्या ऐकण्यासारखंच आहे कीर्तन जे त्यांचं ठेवले ते आणि ते स्पेशल ते येणार आहे. काय करायचं कोणता पण कार्यक्रम जर करायचा असेल जरा प्रेक्षक वर्ग पाहिजे असेल त्या ठेवा. पण जर कमी आले एंट्रीज तर मग एकत्र करू. हो एंट्रीज जर कमी आल्या तर एकत्र महिला पुरुष भजनी मंडळ भरपूर होते किंवा प्रत्येक देवापाशी एक भजनी मंडळ आपण येत नाही तरी पण वारी परिवार काय त्याच्यामध्ये ओला कचरा सुका कचरा जरी हे केलं तर स्वच्छतेचं हे होतं निर्मूलन होतं. घरातल्या घरात प्रत्येक घरातून म्हटलं की खूप केलं जातं. आणि त्या ओल्या कचऱ्याचं कसं भजनाचा कार्यक्रम एकाच दिवशी आहे सगळं तर रोज येतो संध्याकाळी 7 ते 9 7 ते 9 कीर्तन भजन जे आहे ना ज्यावेळेस चालेल की त्यांचे ज्यांना वेळ आहे ते कोणच येणार. मग आम्ही ते ब्लँक ठेवले 3 दिवस. अशा प्रकारे आमची गणेश उत्सव 2024 याची आमची मीटिंग झाली. आता खूप सुंदरसा आराखडा म्हणजे मांडला होताच पण तेजस्विनी मॅडम अजून त्यात काही करेक्शन करतायत. सो उद्या अजून एक मीटिंग आहे शिर्के मॅडमच्या इथे आणि मग फायनल सगळे कामाला लागतील. तर चला आता माझ्या मागे एक सुंदरशी दीपमाळ बघू शकता तुम्ही. तर आता मी निघते घरी. भेटू आपण लवकरच. आमच्या या लवकर गणेश उत्सव 2024 हे आमच्या खूप सुंदर अशा रिद्धी सिद्धी गणेश मंदिरामध्ये. चला तर मग बाय. म्हणजे तुम्ही आपण एवढं वर्गाचा कार्यक्रम कंटिन्यू ठेवताय ना पण बायकांना शक्य होणार नाही एवढं बाहेर येणं. 3 दिवस 2 कंटिन्यू जागा दिवस नाही. गौरी गणपतीच्या अगोदर 2 दिवस आणि गौरीचे 3 दिवस. 3 दिवस धरलेच नाहीत आपण. आणि त्याच्या अगोदरचे पण एक तरी दिवस खूप बिझी राहतं माणूस सगळं तयारी करायला. कधी आल्याच नाहीये त्यांना जज म्हणून आपण जर केलं. शेवटी आपण काय करायचं आता शेवटी 2 दिवसात एक दिवस उद्याचं वाढवून घेऊया आता काढू आणि शेवटी मग आपण नावं सुचवून त्यांना फोन करू असं कारण मग सगळ्या नाही आले तर त्या दिवशी त्या कार्यक्रमाला
शेवटी असंच करावं लागतंय, कोणीच राहत नाही. शेवटी एकट्यालाच सगळं मॅनेज करायची वेळ येते. तुम्ही सुचवा ना सगळ्यात इथलं तुम्हाला काही माहिती नाहीये. त्यांनी कालचं धनगरी डोले की नाही मॅडम, ते गौरीचे ते 3 दिवस जे आहेत ना मधले, एक दिवस येऊन त्यांनी वाजवले, आपण नसेल तरी चालतो. हां, पुरुष येऊन जाते. आणि हा आपण 10 तारखेला किंवा 11 तारखेला कार्यक्रम ठेवूया धनगरी डोलचा, तर येऊन टाका 11 तारखेला कार्यक्रम. तो जर तिथं ठेवायचं झालं तर मंदिरात, आणि जर म्हणले की मिरवणुकीला पाहिजे तर मग आपण आणि तिथं प्रश्न प्रश्न सासूबाई आणि ते सेम दोघींची झालं पाहिजे. हा, ती जरी ठरवली तर पंजाबी असेल तर दोघी सेम करायचं, ते झालं. आणि हे सर्व धर्म जाती धर्म थोड्या वेळात पोळ्या बनवणे बघा, तो असे वेगळे स्पर्धा ठेवली सर. कसं करून आणायची गरज करून नाही आणायची, तिला आपण देऊ शकतो. मी फक्त उदाहरण सांगतो, मला माहिती आहे की तुम्ही काय ठरवणार असेल. 15 मिनिटात ते पीठ म्हणून दिलेलं त्या बाईला, आणि एका वेळेस लावलं 15 किती पोळ्या करतात ते तुम्हाला आता ते तुम्ही ठरवा. मी म्हणते पोळ्यापेक्षा भाकरी. हल्लीच्या मुलींना भाकरी जमत. हे काय म्हणतो माहिती, तुम्हाला एक उदाहरण दिलं, तुम्ही ठरवा की कसं सगळं अरेंज करावं लागेल. चूल थीम आहे का तुमची, गॅस आहे, सामान अरेंज वगैरे हे नाही होणार, पण गॅसवरच. पण हे सगळं मग त्यांना आपण ते ह्याचा कार्यक्रम बघतो ना संध्याकाळी, तो काय करतो सिद्धार्थ जाधवचा तो कार्यक्रम कुठला का संध्याकाळी 9:30 वाजता असतो. हा, हा, तो त्याच्यामध्ये त्यांना तिथंच ऑन द स्पॉट सगळं करायला लावतो. दोघे म्हणजे टीमला लावतो, ते ग्रुप 3 ते साहित्य घ्यायचं पटपट, ज्यांना पोळ्या करताच येत नाही त्या सुद्धा करतात. असं गंमत येते, म्हणजे तिथे असं छान वाटतं करायला. ते करूया, असं तसं ऑन द स्पॉट करूया. नाही एकच आहे, संपताय लगेच, काय होत चांगलं आहे, आवडेल. मग गणपती सॅलेड डेकोरेशन चांगलं वाटेल. मोदक डेकोरेशन किंवा मोदक हे पहिलं वर्ष ना सर, आपण मोदक घेऊन नंतर हे मी तुम्हाला सुचवतोय, कुठल्याही कार्यक्रमात मी कुठलीही ढवळाढवळ करणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही काय करा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर बक्षीस देऊ, आणि आणखी 3 लोकांना उत्तेजन द्या. मी पुढच्या वेळी तयारी करून देते. आता ही सुरुवात पहिली आहे, पुढच्या वर्षी फार मोठा प्रोग्राम होईल. म्हणजे आमच्या लहानपणी, तुम्हाला तर नसेल माहीत करायचे, तर आमच्या लहानपणी त्यावेळेला बत्त्या होत्या गावात, गॅस बत्त्या. त्यावेळेला ती मेळे यायची. मेळ्यामध्ये मग ह्या मुलीच्या वयाची मुलं असायची. ते मुलं सगळे मुलीचे ड्रेस घालून डान्स वगैरे रेकॉर्ड डान्स असायचे, आणि इतके लोक बघायला यायचे. ती प्रथा जवळजवळ मोडलेली आहे. आता फक्त आपल्या नवरात्र कार्यक्रम होता, ही माझी माहिती. तर आपण ही चालू करतो. जसं पुण्याला त्याचा गणेश फेस्टिवल लागतो, तसं आपण ते फेस्टिवल करूया. आणि मी काय केलं की ते आता कुठे मिरवणूक वगैरे काही ठेवलेली नाही. 6 महिन्याचा मांडव तयार झाला, ते मी सकाळी बसून जाईल. ते वॉटरप्रूफ करायला लागेल सर. मी करतोय, पाऊस वगैरे चुकून आला नाही तर म्हणजे सगळं नागपूर जरी तयारी केली, पाऊस पडला तर सगळं जाणार, सगळं फ्लॉप होणार कार्यक्रम, असं नको पडली नाही. मी आता सांगितलं ते विषय बोलले, मी नाश्ता मिळेल आणि जेवण पण मिळेल, म्हणजे की दोन्ही ठेवूया आपण. आणि नवीन माणसाला संधी द्या, प्रेक्षक व्हायची, अँकर व्हायची. आपली लोक तयार करूया. तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती का, हे जे आपण त्याच विषयावर स्लोगन 2x2 ची जागा द्यायची आणि त्याच विषयावर काढायची. तुम्ही तुम्हाला मुद्दे दाखवले, आपण आजकाल जे आपलं म्हणजे एकत्र कुटुंबाचा ऱ्हास होत चाललेला. पहिली गोष्ट एक गोष्ट मुद्दे तुम्हाला. आणि समजा ज्येष्ठ नागरिक काय होतं, ज्येष्ठ नागरिक
नागरिकांपैकी ज्येष्ठ नागरिक असेल त्याची घरात होणारी कुचंबना म्हणजे मुलामुळे होत असेल किंवा त्याच्यामुळे असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकातला एकाला जर मानवी देतात घटक म्हणजे दोघांपैकी एक जण द्यायला त्याच्यावर थोडं बोलायला लागूया आपण जेणेकरून आपलं कौटुंबिक संवाद साधलं जाईल. त्याच्याविषयी काय बोलायचं त्याला कोण बोलणार आहे का आपण विचार करू. आणि सर आता जे व्यायाम योग आणि स्वसंरक्षणाचे धडे आहेत ना हे व्याख्यानच ठेवायचं. व्याख्यान ठेवायचं आणि ते सर येतो म्हणजे मुलगीची आहे बक्षीस द्या एक सांगा तुम्ही स्वतःला असं विचारा की मी यात कॉन्टेस्टंट आहे मला सांगा मला बक्षीस नाही मला काय मिळालं पाहिजे हो मी त्यात भाग घेतला तर मला हे मिळालं तुम्ही दोघांना दाखवू शकाल मग ती आयडिया चांगली कसं करा. त्याउपरी मग तुम्ही म्हणतात ना की कोणाला गृहोपयोगी वस्तू म्हणजे रांगोळी स्पर्धेमध्ये पहिल्या तिघी ज्या असतील मग त्यांना कुठली वस्तू द्यायचं म्हणत असेल तर वस्तू किंवा की नुसतं प्रशस्तीपत्र द्यायचं हे डिपेंड्स की बाबा आता साडीचं दुकान